जे तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी दुर्गा माता प्रतिष्ठान आवळवाडी यांच्या वतीने या ठिकाणी मला निमंत्रित केलं। तुम्हा माईबापांची सेवा करण्याची मला संधी मिळाली। ऐका, आता बडबड करायची नाही, आता शांत राहायचं। तुम्हा माईबापांची मला सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी माझ्या वतीने सर्वांचं मनापासून अभिनंदन करते, आभार व्यक्त करते। आज या ठिकाणी तुम्हा माईबापांची सेवा घडवून आणण्यासाठी गेले 3 वर्ष झालं आपल्या मंडळाचा प्रयत्न चालू आहे। 3 वर्षानंतरचा हा योगायोग, आणि हा योगायोग असून सुद्धा आज दिवसभर काही पावसाचं वातावरण नव्हतं, पण नेमकं कार्यक्रम चालू करायच्या टायमिंगला म्हणजे ही तुमची परीक्षा आहे, तर काय हरकत नाही। जरी पाऊस जरी चालू असला तरी या ठिकाणी कमीत कमी 1000-2000 लोक पाहिजे होते, तिथे 200 सुद्धा लोक नाही, तरी सुद्धा काही हरकत नाही। आपण कार्यक्रम कोणासाठी ठेवलाय? आई तुळजाभवानी मातेसाठी। हा नवरात्रोत्सव चालू आहे, ती मंदिरातून पाहतच आहे, ऐकतच आहे। गर्दी नसू द्या, पण गर्दी आहे या ठिकाणी। खरोखर तुम्हा माईबापांची सेवा करण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी माझ्या वतीने सर्वांचं मनापासून अभिनंदन करते, आभार व्यक्त करते। आणि या ठिकाणी खरोखर महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या ठिकाणी आमचे लाडके जावई 2 नंबरचे सरदारजी हत्याकर सांगलीकर, ते मोबाईल हातामध्ये घेतलेला 2 नंबरचे जावई आहेत, इथं पुण्यामध्ये जॉब करतायत। ते माझा इथं कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी आग्रह केला, मामी मी तुमचा कार्यक्रम पाहायला येणार आहे। आणि माझी ही छोटी कन्या, त्यांचा पूर्ण परिवार या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी माझ्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करते, आभार व्यक्त करते। आणि या ठिकाणी तुम्हा मायबापांची मला सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी माझ्या वतीने सर्वांचं मनापासून अभिनंदन करते, आभार व्यक्त करते। आणि जास्त वेळ न घेता लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करते। विठ्ठल 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 परब्रह्मं तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतवदेव कौसुचानुर्मर्दनं देवकी परमानन्दनं कृष्ण वन्दे जगद्गुरु। व्यासपीठावरती गेल्यानंतर पहिले दगड घेतला जातो, गणपती स्तुती केली जाते, गणपती स्तवन केलं जातं, गणपती वंदन केलं जातं। त्यासाठी अगोदर त्या गणेशाचं वंदन
आणि नंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात. अरे पहिला मी गणगाईला, अरे पहिला मी गणगाईला गाईला त्या तुळजापूरच्या अंबाबाईला. पहिला मी गणगाईला गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला.
परतजी पोटे यांनी या गणेश वंदनासाठी 101 रुपये दान केले. धन्यवाद, आशीर्वाद. कुठल्याही स्टेजवरती अथवा व्यासपीठावरती गेल्यानंतर पहिल्यांदा गण घेतला जातो, गणपती स्तुती केली जाते, गणपती स्तवन केलं जातं, गणपती वंदन केलं जातं. आणि गणपती वंदन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे गवळणी झाली पाहिजे म्हणून ही गवळ अरे मुळी त्याला रे का अरे अरे माझ्या अरे मुळी त्याला रे का अरे माझ्या मना अरे तुझ्यासाठी अरे त्याच्यासाठी अरे ह्याच्यासाठी आले म्हणा त्याच्यासाठी आले म्हणा आले काना त्याच्यासाठी आले म्हणा अरे तुझ्यासाठी अरे त्याच्यासाठी त्याच्यासाठी आले तुझ्यासाठी ह्याच्यासाठी अब तुमच्यासाठी अरे त्याच्यासाठी आले
तुझ्यासाठी त्याच्यासाठी अरे ह्याच्यासाठी आले मला तुझ्यासाठी आले मला तुझ्यासाठी आले मला ह्याच्यासाठी अरे तुझ्यासाठी अहो त्यांच्यासाठी आले तुमच्यासाठी ह्यांच्यासाठी सिस्टीमवाल्यासाठी तसं नाही मारते मग आले अव त्याच्यासाठी आले अरे तुझ्यासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी
अरे ह्याच्यासाठी आले हे मला भरत पोटे या ठिकाणी आमचे भरतजी पोटे यांनी 101 रुपये दिलाय. ते म्हणाले गंगूबाई ब्लॅक कलरच्या साडीवर एकदम अति सुंदर दिसते, ही 101 रुपये घे पण सकाळी टमटम पकडून माझ्याच घरी ये, म्हणून त्यांनी 101 रुपये दिला. धन्यवाद. या ठिकाणी कृष्णा मुळे यांनी सुद्धा त्यांनी सुद्धा 101 रुपये दिलाय. ते म्हणाले उद्याच्याला आपण पिक्चर बघायला जाऊ. धन्यवाद. अरे तुझ्यासाठी ह्याच्यासाठी अरे ह्याच्यासाठी आले हे बना, तुझ्यासाठी आले हे बना, काना तुझ्यासाठी आले बना. तुझ्यासाठी आले बना. आता कसे वाट वाटायला लागले. गफरड गफरड असं तुला लेखकाचीच रडायला काय झालं, पण काय सांगू नको तुम्हाला. प्रत्येकाच्या आई प्रत्येकाच्या मुलीचं लग्न करतात, तसंच माझ्या वेळी माझं लग्न करायला निघाले. ज्यावेळी माझ्या एवढी म्हणाले आपली मुलगी लहानाची मोठी झाली, पण तिचं लग्न करायला पाहिजे असं म्हटल्यावर काही सांगू नका. ज्यावेळी माझ्या वेळी म्हणाले आपली मुलगी लहानाची मोठी झाली, मग तिचं लग्न करायला पाहिजे असं म्हटल्यावर काही सांगू नको तुम्हाला. ते काय बाई समोर बसलेलं म्हातारा आलो होतं बघा की मी येलो कसं आल्यापासून लाईन मारत हेच म्हातारा आलं म्हणलं काय हरकत नाही, तुमच्या मुलीशी लग्न करायला तयार. असं म्हटलं माझ्या वेळेला मला प्रश्न विचारले तुमच्या घरी जमीन जमला किती, तुमची राहण्याचं आहे काय, आणि तुम्ही नोकरी उद्योगधंदा काय करता असं म्हटलं. त्यांनी पण मोठ्या हातात सांगितलं की कॉर्पोरेशनचा मोठा उसाचा प्लॉट असतात ते म्हणजे माझ्याच मार्केट वंचन शेतीची मोठी बिल्डिंग ते म्हणजे माझीच बिल्डिंग, आणि नोकरी उद्योगधंदा तर म्हणजे दुबईला असतो 30-40 हजार रुपये बघा. असं म्हटलं माझ्या वडील म्हणाले लेखते तर घरी ते दारी होते, मग त्यांच्या घरी द्यायला काय हरकत आहे म्हणून मला ज्यावेळी तुम्ही स्वतःहून त्यांच्या घरी नांदा गेली त्यावेळेस त्यांची सर्व हकीकत माहीत झाली. म्हणून म्हणते आई बापानी बरे नाही केलं मला
म्हातारा म्हातारा तू म्हातारा आणि म्हातारपणी गेलं मग हे करते नाना म्हणून म्हणते आई बापानी बरं केलं ग मला माझा नवरा फार कारी बघा की वाघोलीच्या बाजारामध्ये गेले येताना भजे काय आणते जिलेबी काय आणते चटचण गोष्टी काय करते कधी कधी मी येलो सायराट बघायला येते काय की घराची इतकी गावली उपकारी म्हणजे मुलांना म्हणू नको काय म्हणते मी काय लोकांच्या नावाला कलंक लागून म्हणून हे गेले आता काय लागते ना तर माझ्या ठिकाणी दुसरी पण असते म्हणून म्हणजे माझा नवरा फार कारी माझा नवरा फार कारी आणि मेला दारू पिऊन करतोय मला म्हणून म्हणते आई बापानी बरं नाही केलं ग मला अशा रीतीने माझं लग्न झालं प्लीज अशा रीतीने माझं लग्न झालं संसार प्रपंच चालू झाला पण आपल्या बायकाची बायकात माहितच असते की लग्न झाल्यावर पहिलं बाईच्या जातीला काय हवं असते तर लग्न झाल्यावर पहिलं बाईच्या जातीला काय हवं असते लहान छोटीचं बाळ हवं असते सर्व देव धर्म केलं पण कुठलाही देव माझ्या वंशाला पाहू शकला नाही कारण माझ्या नवरीची वागणूक अशा सर्व कुठलाही देव माझ्या वंशाला पाहू शकला नाही आता राहिले की म्हणजे भंडारीचं विठ्ठल आणि तुळजापूरची भवानी माता हे जर दोन देव माझ्या नवसाला पावले चांगलीच गोष्ट नाही पावले तर पुढचा प्रश्न पुढं म्हणून पंढरपुरी गेल्यावर त्यांना भाग्य करीन पंढरपुरी गेल्यावर त्यांना भाग्य करीन मिष्णान आणि मग घेईन मी विठ्ठल विठ्ठल बशी जाईल आणि विठ्ठलाच्या समोर जाऊन बदल बसरून माफी मागून विठ्ठला तरी माझ्या नवसाला पाव विठ्ठला धाव विठ्ठल राबवू शकत नाही कारण तुमचं उद्या मग माझं त्यांच्या बाहेर आहे की पण झाला सुरुवात होते की सांगण्याचं तात्पर्य काय पंढरपूर गेल्यावर चंद्र भाग्य करी मग घेईन मी विठ्ठलाचे दर्शन विठ्ठल बशी जाईल आणि विठ्ठलाच्या समोर जाऊन पदर पसरून माफी मागून विठ्ठला तू तरी माझ्या नवसाला भाव विठ्ठला धाव विठ्ठल जागवू शकत नाही कारण माझ्या नवरीची वागणूक पंढरीचा विठ्ठल जागवू शकत नाही जरी पंढरीचा विठ्ठल जरी माझ्या नवसाला नाही पावला तर तिथून डायरेक्ट पंढरपूर तुळजापूर गाडी पकडते आणि त्या भवानी मातेच्या समोर जाऊन पदर पसरून माफी मागून भवानी मातेला नावच बोलते आई तू सरे तू तरी माझ्या नवसाला भाव भवानी माता धाव भवानी माता धाव म्हणून बघा ही भवानी माता माझ्या नवसाला पाव
आई बोकणी माता माझ्या नवसाला पावली पिळग शिष्यावरी जड लागते इथं दर्जा मोठ खाली उतर 8 दिवस झाले इथं अंबाबाईच्या मंदिरात हाताला सुद्धा ए पिंट्या काय गो पिंट्या ए पिंट्या काय गो मम्मी जुळले बघा बरं बघा की पिंट्या मुली सुद्धा माझ्या ए पिंट्या ए पिंट्या तुला मम्मी दिला पण बघा तू मी आहे का काय करायचं एखाद्याचा बाप म्हणला असता किती वर्ष तर आपल्याला छोटस बाळ झाले त्याची किती हवस मवस करायला पाहिजे पण साधा मला पंखा सुद्धा आला नाही लेकरांनी दसरा काढलाय सारखं पप्पा 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 इकडे ये कोणा काही जागा तुला पंप देऊ का जरा मग मग बेमान ए पिंट्या सगळं गावतो आपल्याला सकाळी तिकडे वाघोलीला जायचं या बघूया आता एवढ्या वेळेस राहिले ठीक नाही राहिले सरळ त्याच्या बापाच्या ताब्यात देते बाप जाणून ती लेकरू जाणून आई रडत माझं बाळतान आई रडत माझं बाळतान आणि समजा मी त्याला समजा मी त्याला
कसं गप्प पडले बघा त्या झोपले का बघा झोपले का बघा भुक्यात नव्हतं त्याला तरी काय म्हणे. या ठिकाणी बरेचसे पोटे यांच्याकडून बाळाच्या पाऊसाठी 201 रुपये दान आले. धन्यवाद आशीर्वाद. या ठिकाणी पप्पू शेटमुळे यांनी सुद्धा 201 रुपये दान केलेले आहे बाळाच्या भावासाठी. धन्यवाद. आवाज ऐकला की उठतोय म्हणून म्हणते आया बाजानो आया बाजानो करू नका कालवाग रडतो बाल माझं पाहिलं तुम्ही करू नका कालवाग रडतो बाल माझं पाहिलं तुम्ही आज या ठिकाणी दुर्गा माता प्रतिष्ठान आवळवडी आज यांच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला बाप्पांची सेवा करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी माझ्या वतीनं विको एकदमच कमी करताय विको एकदमच कमी होतो या ठिकाणी तुम्हा माईबापांची सेवा करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी माझ्या वतीने सर्वांचं मनापासून अभिनंदन करते आभार व्यक्त करते. कारण या ठिकाणी पाऊस जर नसता का नाही पाऊस तर ही पूर्ण खुर्च्या भरून भरपूर लोक उभं राहिले असते. पण थोडस पावसाने व्यत्यय यांना काही हरकत नाही असू द्या जेवढे आहे तेवढ्यात समाधान. तर या ठिकाणी तुम्हा मायबापांची सेवा करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी माझ्या वतीनं सर्वांचं मनापासून अभिनंदन करते आभार व्यक्त करते आणि जाता जाता सांगून जाते जोपर्यंत मी सांगत नाही की कार्यक्रम संपला तोपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही. तुमचं सहकार्य माझा कार्यक्रम 1-2 मिनिटाची विश्रांती मी हे गेले हे आले तोपर्यंत या ठिकाणी आमचे अक्षय महाराज नेवशे झाला.
विचारपूस केली पाहिजे का नाही, बरोबर आहे का नाही? एखादा पाहुणा रावळा तुमच्या घरी याला जय हरी राम राम करता का नाही? कसं आता कसं झालंय माहितीये का? आजकाल नवीन पिढी आली आहे. आजकालच्या नवीन पिढीला काय काय बी लागतंय, आहे का नाही? आडवी कर नका, काढून ठेवा खाली. आता काम झालंय त्याचं. कसं आहे माहितीये का? आजकाल उद्योगधंदा बिझनेस जर करायचं म्हणलं तर सगळं हाय फाय क्वालिटीचा माल ठेवा लागते, बरोबर आहे का नाही? दुकानात माल जर चांगला असेल तर गिरायकी, बरोबर आहे का नाही? आणि गिरायकाशी सुद्धा नीट बोललं पाहिजे, बरोबर आहे का नाही? तसं माझ्याकडे सुद्धा सगळं हाय फाय क्वालिटीचा माल आहे. माझ्याकडे अजिबात हलकं वापरायची मला सवय नाही. सगळं फॉरेन दुबईवरनं माझ्याकडे सगळं मटेरियल असतं माझ्याकडे, तिथलं अजिबात काय सुद्धा वापरत नाही. तर कसं आहे माझं, गिरायक आलंय, गिरायकाची विचारपूस तर केली पाहिजे, बरोबर आहे का नाही? बोला, तुम्हाला कुठला कट मारायचा, आय कट मारायचा, बॉब कट मारायचा, नदीच्या पलीकडचा मारायचा, नदीच्या अलीकडचा कट मारायचा, नदीच्या पलीकडचा का फाट्याच्या अलीकडचा कट, का फाट्याच्या पलीकडचा कट, का वाडीच्या अलीकडचा कट, का वाडीच्या पलीकडचा कट मारायचा. बांधाच्या पलीकडचा मारा की. बांधाच्या पलीकडचा कसला असतो ते? गोल म्हणजे कसला? तुम्हाला माहित नाही आता बांधाच्या पलीकडचं काय एवढं मला माहित नाही. का? गोल कट असते तेव्हा. गोल म्हणजे कसला? बॉबकट. बॉबकट वय जावं आहे तर काय बॉबकट म्हणताय? पाहुण्या पाहुणा आहे तर बरं असू द्या, तुम्ही म्हणताय म्हणून मारतो आता. अरे वारिक वारिक करू हजमत बारीक, अरे वारिक वारिक करू हजमत बारीक, मला अजिबात हलकं वापरायची सवय नाही. सगळं भारीत असतं माझ्याकडे, सगळं हाय फाय क्वालिटीचा माल असतो. भरत शेतपोटे यांच्याकडनं 200 रुपये ते म्हणले ह्यांचा नंबर झाला की आमचा नंबर घ्या, असा आहे वे. बरोबर बरोबर काय माहित आहे का? आपल्याला अजिबात हलकं वापरायची गरज सवय नाही. हे कापड आहे का नाही, मखमली सेंटेड आहे, वास घेतला तर ठसका लागला. अजिबात तुम्ही गडबड करायची नाही, शांत बसायचं. किती का हसू द्या दुसऱ्यानं, सगळी खाली बसायची पण तुम्ही एकटं पुढची बसला हे ध्यान राहून द्यायचं. अरे वारिक वारिक करू हजमत बारीक, अरे वारिक वारिक करू हजमत बारीक, तुमच्यासाठी दुबईवरनं मागवलंय. कापडाचा अपमान होऊन द्यायचा नाही, नीट धरा हातात. कसं आहे माहिती का? हे पंप आणले फॉरेनवर, पण त्या पंपाचं एक निपल खराब असल्यामुळे पंप काय प्रेशर नाही मारला. पण हा केक आपण कशी येऊ टाकू, त्या पंपाचं एक निपल खराब झाल्यामुळे पंप काय प्रेशर रेट मारला. पण त्या पंपाचं असं वैशिष्ट्य आहे, त्या पंपाच्या प्रेशरला जर ह्यांच्या डोक्यावर पाणी जर मारलं
तर त्यांच्या डोक्यात जेवढ्या वाहित्या तेवढ्या निघून जाते त्या. जर ह्यांनी घेतलेले असेल तर एका झटक्यात उतारते या. उदक शांती डोई झोडू अहंकाराची शेंडी पिळू. अरे वारिक वारिक करू हातवत वारिक. वारिक वारिक करू हातवत वारिक. वारिक वारिक करू हातवत वारिक. वारिक पक्कमुळे यांच्याकडून 500 रुपये त्यांच्या भरत मोठे यांच्याकडून सुद्धा 200 रुपये आले आहेत. बर बर बर. अरे वारिक वारिक करू हजमत बारिक. 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 गमदेशी कुठे धरणाच नाही. कंपनीला पाठीमागा स्टँड दिलंय. तुम्ही शहरी माणसं आहे का नाही? मग इथे स्टँडला धरायचं. काचरा डाग पडेल. आरसा हातात नीट धरायचा. दिसतंय का? दिसतंय का आरशात? इकडे थोडं दाखवा बरं हँडला. इकडे हँडला दाखवा. दिसतंय का बघू? इकडे दाखवा आरसा. तुम्हाला दिसतंय का? तुम्हाला कुणाला दिसणार ना. फक्त खुर्ची बसणार दिसते. हा ते बी थोड्या वेळ दिसतंय. नीट धरा आरसा हातात. विवेक दर्पणायना दाखवू. कसं आहे माहितीये का? विवेक म्हणजे विचार आहे. दोन विचाराचा आरसा. ही कशासारखा दिसतोय? चप्पल सारखा. मग कुठं पाहिजे? ही पायात पाहिजे नाही. म्हणजे चांगला विचार झाला. आणि ह्यांनी कोणाला जर शिवीगाळ जर केली, इकडे बघा पुढे हात खाली घ्या. हात खाली घ्या. कोणाला जर भांडणं केली काय केलं तर फवाडा सुद्धा बसतंय. नीट धरा हातात. विवेक दर्पणायना दाखवू आणि वैराग्याचा चिमटा हलवू. अरे वारिक वारिक करू हजमत बारिक. 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 वारिक वारिक करू हजमत बारिक.
नका कशाला एवढी वाढवली ती या नाकात बोट घालायला पाहुण्याला पाहुणा आहे तर मग काय पाहुण्याची ठेवताय का नाही कशाला वाढवली ती नाकात बोट घालायला तर. मग काढू का नका हाताची काढा काढा काढतो काम क्रोध नखे काढू अन भावरताच्या बगला झाडू अरे वारिक वारिक करू हजमत बारिक वारिक वारिक करू हजमत वारिक वारिक करू हजमत वारिक कसं झालं माहितीये का मंडळी मागच्या 2-4 वर्षापूर्वी कोरोना होता तुमच्याकडे तेव्हाच्या ते कोरोना गावलं होतं तेव्हापासून जी दम्याचा आधार जडला की अजून काही बराच झाला नाही एकदम टाकताय आता काढून टाकतो त्याचा दमा सगळाच कसं झालंय माहितीये का लय डॉक्टर उलट पालत केलं काय काय मातीत गेलं पण एका सुद्धा डॉक्टरला ह्यांचा इलाज गावला नाही कसं झालंय ह्यांच्या वडिलांची नाकातली केस त्यांना रोज गार परिणाम करायची सवय सर्दी 12 महिना 18 काळ केस वाढल्यामुळे सर्दी काय पुरेपूर मोकळीच होईना पण ते डॉक्टरला कुठं कळतंय कशामुळे काय होतंय ते तुम्हाला कळालं मग आता पोर त्यांच्या नाकातली केस कमी करू म्हणजे केस कमी केली की सर्दी बी निघून जाणार दमा बी जाईल का नाही पण डॉक्टरला कुठे कळतंय हे डॉक्टरला नुसते नोटा द्यायचं जाऊन करायची का कमी मग तुम्ही म्हणता म्हणून करतो अरे वारी का वारी काय करू हजमत बारीक उठा लवकर इकडे या पुढं माईक मध्ये या इथं या इथं माईक मध्ये सांगायचं खरं खरं आतापर्यंत तुमची अशी कोणी कीर्ती का तिथनं पुढं कोणी करेल का नाही तिथनं पुढं करायचे म्हणलं तर तुमच्या
असं आहे का? पण कसं झालंय लॉकडाऊन पासून आपलं दोघांचं येणं जाणं चालू आहे, बरोबर आहे का नाही? तेव्हापासून बिल थकीत आहे ते अजून थकीतच आहे. आहे का नाही? खरं सांगायचं आहे का नाही? हा. मग कसं आहे माहिती आहे का? मागचं काय 1,700 ना 4,500 सगळं मिळून झालं 1,200-1,300. पण आज कसं आहे, आज रोख आहे उद्या उद्या आहे. मग आजचं रोख करावं लागेल का नाही? कसं आहे, बरोबर आहे का नाही? कसं करताय बोला पडदेशी? असं आहे होय. अरे वारी कवारी काय करू